माझ्या मते आहेरात पण गिफ्ट देण्यासाठी खूप उत्तम ऑप्शन आहे. म्हणजे लग्न सराईचा आता अपकमिंग सीझन आहे. फेब किती सुंदर आहे, खूप सुंदर दिसतो हा शिवल्यावर वगैरे, एकदम फ्रेश कलर आहे. सुरू हो, वेअर, ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअर साठी मस्त आहे आणि गिफ्टिंग साठी खूप सुंदर आहे. सो हे बघा किती क्लास दिसतंय हे. दिस इज लाईक सुपर प्रिटी आणि एवढे कलर ऑप्शन्स आहेत. मंडळी ना खूप छान दिसतात. मस्त साइड पॉकेट वगैरे केलं किंवा फ्रंट पॉकेट वगैरे केलं तरी छान. सो ह्याचे दोन्हीचे कुर्ते शिवू शकता आणि व्हाईट लेगिन्स वगैरे ह्याच्या खाली वापरू शकता किंवा तर दोन्हीचा कुर्ता बॉटम असं तुम्ही वाईज अँड वर्सा पण करू शकता. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ प्रत्येकीसाठी कामी येणारा आहे. ऑफिस वेअर, रेग्युलर वेअर, कॅज्युअल वेअर किंवा तर गिफ्टिंगसाठी म्हणून फॅब्रिक शोधताय उत्तम क्वालिटीचे आणि अगदी बजेटमध्ये, तर 500 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंतचे फॅब्रिक्सची कमाल व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि व्हरायटी काय काय असणार आहे ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच. आता येऊयात मुद्द्यावर. आज मी खरेदीला आलेली आहे पुण्यातील पौड रोड, कोथरूड या एरियामध्ये. इथे आल्यानंतर स्नेह पॅराडाईज नावाची सोसायटी आहे, त्याच्या इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. कंप्लीट ॲड्रेस मी देत नाही आहे. द रिझन इज की ऑनलाईन बिझनेस आहे, होम बेस्ड बुटीक आहे. प्रायर अपॉइंटमेंट सोबतच तुम्ही इथे खरेदीला येऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर श्रेया साठे हिला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्या ब्रँडचं नाव आहे गाथा. तर गाथा बाय श्रेया या ब्रँडला आज आपण भेट देण्यासाठी खास पौड रोड, कोथरूड, पुणे येथे आलेलो आहोत. चला जास्त वेळ वाया न घालवता 12ही महिने वापरता येतील वन पीस, कुर्तीज, टॉप बॉटम सेट असं सगळं बनवता येईल अशासाठीचे फॅब्रिक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे गाथा बाय श्रेया या ब्रँडला आज आपण भेट देतोय आणि श्रेया आपल्यासोबत आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू ऐश्वर्या. एक तर तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि तू कशी आहेस? मी मस्त आणि मला तुला भेटून खूप आनंद होतोय. द रिझन इज की मला आवर्जून सांगायचंय मंडळी, मी हिच्याकडनं घेतलेलं जे एक फॅब्रिक होतं त्याचा एक सुंदर असा मी वन पीस शिवला, पण मध्यंतरी भरपूर थंडी असल्यामुळे मी लेगिन्स सोबत ते वापरत होते. पण आता उन्हाळा सुरू होईल सो मी वन पीस म्हणून वापरणार. पण रक्षाबंधनासाठी म्हणून मी फॅब्रिक घेऊन गेले होते आणि ज्यांना फॅब्रिक गिफ्ट करण्यात आले, माझ्या वहिनीला गिफ्ट दिलं आणि माझ्या मिस्टरांची जी बहीण आहे तिला गिफ्ट देण्यात आलं. त्या दोघी इतक्या खुश झाल्यात आणि इनफॅक्ट रादर घरातल्या प्रत्येकाला हे आवडलंय. माझ्या आईने तर आवर्जून सांगितलंय की इथलं मला का नाही घेऊन आलीस काही, म्हणजे इतकं कमाल रिस्पॉन्स आहे तुझ्या फॅब्रिकला घेऊन. मी वापरलंय आणि मी एवढं रफ अँड टफ यूज करते. तू पाहिलं असेल की मी बरेच व्हिडिओज मध्ये मी तुझं फॅब्रिक यूज केलेला जो ड्रेस आहे तो यूज केलेला पण करतेस. मला खूप आवडलं आणि खूप बजेट फ्रेंडली आहे रादर. तर थँक्यू. म्हणजे तू आता हे सांगितलंस हे मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुझ्याकडनं. मला कलेक्शन दाखवण्यापूर्वी एक दोन गोष्टी शेअर करायला मी करू का त्या? हो हो येस येस येस. तर सगळ्यात पहिल्यांदा जे तुझे युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर आहेत त्यांची मी आभार कशी मानू हेच मला ऍक्च्युली कळत नाहीये. कारण की जुलैमध्ये आपला पहिला व्हिडिओला जो रक्षाबंधन स्पेशल होता, अगदी हो, त्या 23 जुलैपासून ते मी अगदी काल परवापर्यंत त्या युट्यूबच्या व्लॉग म्हणून मी पूर्णपणे बिझी आहे. आणि हे सगळं क्रेडिट त्या सबस्क्रायबरचं जातं की जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुझ्या चॅनलवर विश्वास ठेवतात आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे माझ्या ब्रँडवर विश्वास ठेवला. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मी तुला मेसेज केलाच होता, पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की माझी ऑर्डर महाराष्ट्रात तर सगळीकडेच गेली. म्हणजे खेड, रत्नागिरी जिल्हा, पुण्यात सगळीकडेच, मग पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण, म्हणजे मी आता हडपसर पासून सगळीकडं, सांगली, कोल्हापूर, मिरज, गोवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी ऑर्डर US ला पण गेली आणि ती तुझं ब्लॉग बघून गेली. म्हणजे मला हे आश्चर्य होतं की अनस्टिच फॅब्रिक ते सुद्धा US ला. अगदी. हे ऍक्च्युली US वाला मला माहित नव्हतं. मला हे माहित होतं की महाराष्ट्रात आणि गोवापर्यंत गेलं हे माहित होतं, बट US ला पण. म्हणजे मी इथनं एका, त्यांनी मला दादरला शिपमेंट करायला सांगितली होती, म्हणजे मी कुरिअर केलं आणि त्यांची एक शिपमेंट जाणार होती ती US ला गेली. आणि न्यूयॉर्कला पण एक जण घेऊन गेलेत, त्यांना तुझं आवडलं म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी इथनं खरेदी केली आणि ते डिसेंबरमध्ये स्टिच करून न्यूयॉर्कला घेऊन गेलेत फॅब्रिक. व्हॉट? हे मला माहित नव्हतं. हे कसलं भारी आहे. आणि मी खरंच खूप ही मोठी गोष्ट आहे, म्हणजे तुझ्यावर जो ट्रस्ट आहे तुझ्या चॅनलवर त्यांनी जो दाखवलाय. आणि सेकंड थिंग म्हणजे जे कोणी बिझनेस ओनर असतील, तुम्ही कुठल्याही प्रकारचा बिझनेस करत असाल, तुम्ही प्लीज ऐश्वर्याला कनेक्ट करा. थँक्यू. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. तिला बरोबर माहिती की तो बिझनेस कसा पोचवायचा. ती फक्त व्हिडिओ करते आणि जाते असं होत नाही. तिच्याकडनं तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. सो तुमचा कुठलाही बिझनेस असू दे, असं नाही की फॅशन किंवा क्लोथिंग रिलेटेड पाहिजे, कुठलाही बिझनेस असेल, तुम्ही एकदा ऐश्वर्याशी कनेक्ट करा. तिला बरोबर माहिती आहे तुमचं नेटवर्किंग नक्की वाढेल, तुमचा बिझनेस वाढेल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. थँक्यू सो मच श्रेया. मी एवढे व्हिडिओज केलेत, प्रेक्षक जे मला खूप आधीपासून फॉलो करतात. यू आर द फर्स्ट वन जी हे सगळं बोलते, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय, म्हणजे तुझ्या
इंस्टाग्रामच्या व्हिडिओवरनं पण खूप शिकायला मिळतं, म्हणजे रील्सवरनं, की कसं बोलायचं. पर्सनली म्हणजे आपली भेट आणि आपला तो व्हिडिओ हे माझ्यासाठी पर्सनली आणि प्रोफेशनली खूप एकदम छान झाले. माझ्या स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढलाय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी तुझे व्हिडिओज आता आवर्जून पाहते. आणि मंडळी, एक महत्वाची गोष्ट, तिने एकदा मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता आणि आपण ते मी आता सुरू करण्याआधी सांगूयात. हे इथे ना, हे पण एक आहे, हे जे मला खूप आवडलेलं आहे. हे बघा, हे मी तिला सांगितलं होतं मला हे माझ्यासाठी दे म्हणून, तर तेव्हा ती काय म्हणाली होती, ते विकलं गेलंय समथिंग ना. सो मला ते काहीतरी विकले गेले आणि त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की मी तुझ्याकडे येणार आहे तेव्हा आवर्जून घेऊन ये म्हणून. आणि आता जे तिने घातलंय तेही मला खूप आवडलंय. म्हणजे ते पिंक वाला तर मी ऑर्डर प्लेस करणारच आहे, पण मी ह्याच्याबद्दलही तुला विचारणार आहे. म्हणजे मला इतकं आवडलंय ते की मी तिच्याकडनं ते आवर्जून घेऊन जाणार आहे. थँक्यू. तर आता आपण सुरुवात करूयात कलेक्शनची. हो, येस. जसं सगळ्यांना माहिती आहे, माझ्याकडे 500 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत फॅब्रिकची रेंज आहे. म्हणजे हा पर पीस आहे, पर मीटर नाहीये हे. ओके. सो मग हा कॅप्सूल प्रिंट म्हणतात या फॅब्रिकला. फॅब्रिकची साईज 2.5 मीटर आणि विड्थ 44 इंचेस. सो मग वन पीस कुर्ता ह्याच्यामध्ये आरामात होतो. हे ऑफिस गोईंग साठी, डेली वेअर साठी अतिशय उत्तम कापड आहे. वॉश अँड वेअर, झिरो मेंटेनन्स, इस्त्री लागत नाही, पावसाच्या दिवसात पटकन वाळतं असं हे कापड आहे. वा, हे खूप महत्वाचं आहे. लो मेंटेनन्स. आता अलीकडे महिला इतक्या घाईत असतात की त्यांना इस्त्री केलेले कपडे सुद्धा परत इस्त्री वाल्याकडनं घेऊन यायचे, हे लक्षात राहत नाही. तर मग लो मेंटेनन्स म्हणून तुम्हाला इस्त्रीची पण गरज लागणार नाही अशा पद्धतीचं हे सगळे त्या पद्धतीचे फॅब्रिक. म्हणजे 500 रुपयाला हा एक सिंगल पीस आहे. तुम्हाला मिक्स अँड मॅच तसं करू शकता. तुमच्याकडे ऑलरेडी काही बॉटम्स असतील त्याच्यावर बेसिक कलरचे बॉटम्स आपल्याकडे असतात, जाऊ शकतात हे. मग ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी, म्हणजे स्टार्टिंग रेंज 500 रुपयाचे म्हणून मी आता हे दाखवते हे सगळे व्हरायटी. आणि त्याच्यामध्ये एवढे असंख्य ऑप्शन्स, कलर आहेत, खाली पण आहेत त्याच्यामध्ये हे सगळे फॅब्रिक्स वगैरे. बापरे, हे खूप कमाल आहे. आणि मंडळी, हे आम्ही फार असं म्हणतो ना लिमिटेड दाखवणार आहोत, पण ऑफकोर्स तुम्ही श्रेयाला भेट देण्यासाठी म्हणून होम व्हिजिट करू शकता. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही मेन्शन करतोय, होम बेस्ड बिझनेस आणि बुटीक असल्यामुळे प्रायर अपॉइंटमेंट गरजेचं आहे. तुम्ही सोसायटीमध्ये एंटर करताय म्हटल्यानंतर इथले काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, सिक्युरिटी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते पाळावे लागतात. त्यामुळे आवर्जून विथ प्रायर अपॉइंटमेंट या, जेणेकरून ती तुम्हाला व्यवस्थित वेळ देऊ शकेल आणि तुमचीही निवांत खरेदी होणार, घाई गडबड होणार नाही. नेक्स्ट काय बघतोय? नेक्स्ट दाखवते, म्हणजे रेंज वाईज आपण जातोय म्हणून 600चं मी दाखवते. जसं मी हे ब्लॅक कलरचं प्लेन कापड होतं, त्याच्यात तू हे कलर सगळे बघू शकतेस. म्हणजे एवढे कलर्स आहेत हे सगळे, ह्याच्यात जवळजवळ 40-50 कलर आहेत. म्हणजे प्रत्येक शेड्स मध्ये 8-8, 9-9 शेड्स. म्हणजे तू ऑरेंज म्हटलंस तरी त्याच्यातल्या, किंवा ग्रीन म्हटल्यास तरी तू शेड्स बघू शकतेस, वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर हे अशी एम्ब्रॉयडरी सुद्धा करता येते, जी की मी करून घेतली. ही मी नाही केली, पण मी माझ्या एका मैत्रिणीकडनं ही करून घेतली. पण हे किती क्लास दिसतंय ना, स्लीव्स वरती वगैरे. दिस इज लाईक सुपर प्रिटी. आता हे शिवणाऱ्याची खरं कमाल आहे, तिनं व्यवस्थित शिवलंय. ते सुद्धा मी डिटेल सांगेन सगळे हे. सो हे ते फॅब्रिक आहे. म्हणजे ह्याच्यात ना जेंट्स सुद्धा शॉर्ट कुर्ते होतात, तू बघू शकतेस. प्री वॉश होऊन आले, सॉफ्ट येते, रंग नाही जात. पण मी सेफर साईड सगळ्यांना सांगते की सेपरेट पहिला वॉश करा कुठलंही फॅब्रिक. अगदी. पण मस्त जाड आहे फॅब्रिक, व्हेरी नाईस. विदाऊट अस्तर. आणि माझ्याकडचे बरेच फॅब्रिक्स आहेत ते आपण विदाऊट अस्तर आपण शिवू शकतो, स्टिच करू शकतो. अरे वा. म्हणजे तुम्ही बॉटम साठी युज करा, किंवा मी जसं घातलंय तसं तुम्ही कुर्ता म्हणून युज करू शकतो. कारण की प्लेन कुर्ता आणि प्रिंटेड सलवार ह्याची अशी फॅशन आहे. हो, ट्रेंड तसा खूप तुला नंतर ह्याच्यामध्ये. पण हे माझ्या मते आहेरात पण गिफ्ट देण्यासाठी खूप उत्तम ऑप्शन आहे. म्हणजे लग्न सराईचं आता अपकमिंग सीझन आहे, फेब पासून भरपूर मुहूर्त आहेत. जेंट्सना वगैरे पण शॉर्ट कुर्ती वगैरे ह्याच्यात होते. राईट. जेंट्स साठी लॉंग कुर्ती नाही होणार, मग त्याला 3 ते 3.5 मीटर कापड लागतं. पण 2.5 मीटर मध्ये एवढी शॉर्ट स्लीव म्हणजे कुर्ती होऊ शकते जेंट्सची. अरे वा, मस्त. आणि आय थिंक ह्याच्यातनं शर्टही शिवता येईल, जे पुरुष मंडळी वापरतात त्या पद्धतीने. तसंच 600 मध्ये एक इकतची रेंज आहे. म्हणजे इकत कापड तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि हे सगळं प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन मध्ये अस्तराची अजिबात गरज नाहीये. इकत मध्ये किती सुंदर कलर ऑप्शन्स आहेत बघा. ह्याचे वन पीसेस खूप सुंदर दिसतात, पफ स्लीव्स किंवा तर बोटनेकचे, आणि एकदम कम्फर्टेबल असतात जे ऑफिस गोईंग असतात. मी एक फॅब्रिक फक्त ना साईज साठी ओपन करून दाखवते. म्हणजे 2.5 मीटर आणि 44 विड्थ किती हे कळेल. म्हणजे कारण की गिफ्टिंगला खूप चांगला ऑप्शन आहे हा. वा. आणि ह्याच्यामध्ये ना मंडळी वन पीस कुर्तीही छान शिवून होईल. छान होईल कुर्ती, मस्त.
आणि ऍक्च्युअल मध्ये मला असं सांगायचंय की हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे जे रोज ऑफिसला कुर्ती घालून जाणं प्रेफर करतात. म्हणजे ज्यांच्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट लुकचे जे फॉर्मल शर्ट पॅन्ट आहेत त्याच्या व्यतिरिक्त टीचर्स आहेत किंवा तर डॉक्टर्स आहेत किंवा हाऊसवाईफ्स, तुमच्या मुलाला शाळेत घ्यायला जायचंय किंवा तुमच्या मुलाला एका पिकनिकसाठी सोडायचंय किंवा तर त्यांच्या कुठल्या छोट्या मोठ्या इव्हेंट्सना जायचंय, तेव्हा थोडा वेगळा लुक करून जायचं असेल तर मग त्यावेळेला तुम्ही अशा फॅब्रिक पासून बनवलेले वन पीस कुर्ती घालून जाऊ शकता. खूप डिसेंट आणि खूप छान दिसतात. आणि ह्याची फॅब्रिकची क्वालिटी मी वापरते आणि मी एवढं रफ अँड टफ यूज करणारी मुलगी आहे, मला माहिती आहे की हे खूप कमाल आहे. आता हे नवीन एक स्लब कॉटन म्हणून प्रकार आलाय. म्हणजे बऱ्याच जणांना हा प्लेन मध्ये माहिती असेल, कारण की ह्या कॉटनवर ना पेंटिंग चांगलं होतं. ह्याच्या मी जे घातले त्याच्यावर पेंटिंग नाही होत प्लेनवर, त्याच्यावर एम्ब्रॉयडरी चांगली होती कारण की ब्रश फिरत नाही. पण हे स्लब बऱ्याच जणांना माहिती असतं की जे प्लेन असतं त्याच्यावर पेंटिंग होतं. पण तू बघू शकतेस अतिशय थिक आणि चांगलं कापड आहे हे, मस्त. सो मग ह्याच्यामध्ये हा नवीन प्रकार आला की मी जो मागच्या वेळी दाखवला नव्हता आणि अतिशय सुंदर दिसतो. मी हे वापरून बघितलंय आणि म्हणून मग मी इंट्रोड्यूस केलंय हे कापड. स्लब कॉटन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे डिझाईन्स मिळतील. मस्त. आणि त्याच्यामध्ये पण अजून ऑप्शन्स आहेत. इकत मध्ये पण खालती अजून ऑप्शन्स दिसतात. म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि ते सगळे कलर ऑप्शन्स आहेत. सो आता केळवणासाठी किंवा कोणाचं बर्थडे आहे, कोणाचं 60th बर्थडे सेलिब्रेशन वगैरे आहे, त्या काकूंना काय द्यायचं असेल तर मग तुम्ही असं देऊ शकता जेणेकरून त्याही त्यांच्या आवडीचा कुर्ता वगैरे शिवून वापरू शकतात. आणि आजकाल सिनियर सिटीजन वगैरे सुद्धा असे प्रेफर करतात. हो. आणि ऍक्च्युअल मध्ये ना असं फॅब्रिक आहे जे कोणत्याही स्किन टाईपला सूट करतं, त्यामुळे ते अजिबात इचिंग करणार नाही, लॉंग लास्टिंग आहे आणि महत्वाचं म्हणजे श्रिंक होत नाही. त्यामुळे हे तुम्ही आवर्जून वापरू शकता. आता 600 ची रेंज आहे तर 700 ची हा सुद्धा कॉटन मधलाच प्रकार आहे. तू बघू शकतेस हात लावून, तुला कळेल किती सॉफ्ट आहे. आणि आता संक्रांत येते म्हटल्यावर काळा रंग वापरतात सगळे. हे त्यातले मग वेगवेगळे प्रिंट्स आहेत. वा, सी किती ब्युटिफुल. ब्लॅक कलर जे लवर्स असतात ना, जे वॉर्डरोब मध्ये फक्त ब्लॅक ठेवतात, त्यांच्यासाठी इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. सी अगेन किती व्हायब्रंट ऑप्शन. सो ह्याचा समजा तुम्ही टॉप शिवला आणि समजा एखादं प्लेन फॅब्रिक घेतलं तर बॉटम तुम्ही असं घेऊ शकता किंवा मरून करू शकता. आणि थोडंसं मला असं वाटतं की अगदी परफेक्ट न करताना थोडीशी टोन शेड बदलायची की ते खूप छान दिसतं. आता हे मरून असेल तर मरून नाही करायचं, ही थोडी रेड मधली शेड घ्यायची. मस्त. नेक्स्ट काय बघतोय आपण? बरेच प्रकार आहेत. आता मी त्यातले हँडब्लॉक प्रिंट मधले दाखवते. जसे सलवार सूट असतात ना हँडब्लॉक प्रिंट म्हणजे टॉप बॉटम, पण माझ्याकडे हे नुसते फॅब्रिक आहेत, कट पीसेस. ह्याच्या खाली तू ऑरेंज करू शकतेस, ब्लॅक छान दिसेल, नुसता कुर्ता शिवण्यासाठी वन पीस छान दिसेल. आणि काय किंमत आहे ह्याची? 700 रुपयाला एक पीस, 2.5 मीटर साडी पण. बरं. सो हे हँडब्लॉक प्रिंट आहे प्रॉपर. वा, किती सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत बघा. बरेच आहेत इथं, तुम्ही बघू शकता. हा हँडब्लॉक प्रिंट आहे. नाईस. हा हँडब्लॉक प्रिंट आहे. वा, हा किती सुंदर आहे. खूप सुंदर दिसतो. शिवण्यावर वगैरे एकदम फ्रेश कलर सुरू होईल तेव्हा एकदम असे कॉटनचे, प्युअर कॉटनचे हे चांगले दिसतात. व्हेरी नाईस. सो हे 700 रुपयाला एक पीस आहे हा. बरं. नंतर आहे चिकन किंवा हाकोबा. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल ज्याच्यावर होल्स असतात, याला फक्त अस्तर लागतं. हो. माझ्याकडच्या बऱ्याच फॅब्रिकला लाइनिंगची आवश्यकता नाहीये, पण ह्या फॅब्रिकला स्पेसिफिक अस्तर लागतं. आणि ह्याची काय किंमत? 750 रुपयाला एक पीस, 2.5 मीटरचा आणि साडी पण. ह्याचे सुद्धा वन पीस वगैरे छान दिसतात. म्हणजे कस्टमरचे माझ्याकडे फोटो आहेत, ते तुला मी नंतर दाखवीनच. ह्याच्यात सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. बघा किती ऑप्शन्स आहेत. सो हे परत तुम्ही वेकेशनला वगैरे जाणार असाल तेव्हा घालून जायला वन पीस हवाय स्वतःचा असा वेगळा कस्टमाइज केलेला, तर व्हेरी गुड टू गो ऑप्शन. सगळे लाईट कलर असतात, त्यामुळे आता उन्हाळ्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे युजफुल आहे. हाकोबामध्ये सगळे मस्त. जसं हे आहे तसंच हे डिजिटल प्रिंट कॉटन. हे कापड अतिशय उत्तम आहे. म्हणजे हे 750ला एक पीस आहे. डेली वेअरला चांगले, डायरेक्ट मशीन वॉश करा, काहीही होणार नाही या फॅब्रिकला. कारण की कलमकारीला नाही म्हटलं तरी 1-2 वेळा आपल्याला हँडवॉश वगैरे करावं लागतं. सो त्याच्या दृष्टीनं हे खूप चांगलं कापड आहे. म्हणजे मस्त. आणि किती लाईट वेट आहे हे. वॉश अँड वेअर हे पण म्हणता येईल. आता ह्याच्या सुद्धा असे फ्लोरल प्रिंट्स आणि एकदम लाईट कलर सगळे असे खूप छान येतात. मस्त. आणि असे फॅब्रिकला मिळत नाहीत. अशा ऍक्च्युअली महिला काय करतात, साड्या घेतात आणि मग त्याच्यापासून हे करतात. पण हे नाही, हे प्रॉपर फॅब्रिक आहे, त्यामुळे ह्याचा कुर्ती, वन पीस वगैरे छानच होणार आहे. ह्याची काय किंमत आहे? 750ला एक पीस, 2.5 मीटर. बरं. आता मी परत एक 600 मधली रेंज दाखवते. कॉटन मधलाच आहे, फक्त त्यांनी बाटिक प्लस कांथा असं तू बघू शकतो. सो हे बघा, ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत हे प्रॉपर थ्रेड आहेत. सो हे काथा स्टिचिंग आहे आणि बाटिकचं डिझाईन आहे. प्युअर कॉटनच.
हे सुद्धा बरीच जण घेऊन जातात कारण की ऑफिस गोईंग साठी हे अतिशय उत्तम कापड आणि ह्याच्यामध्ये तू बघू शकशील खूप असे छान फ्रेश कलर आहेत हे सगळे. वा, खूप मस्त वाटतंय. आणि ह्याची काय किंमत जाते? 600ला एक पीस. 600ला एक पीस. 2.5 मीटर साडी पण आहे, म्हणजे तू म्हणजे हे रेग्युलर वेअर, ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअर साठी मस्त आहे आणि गिफ्टिंग साठी खूप सुंदर आहे. म्हणजे आहेरामध्ये तुम्हाला साडी व्यतिरिक्त काहीतरी कामी येणारं वेगळं काही द्यायचं असेल तर आय थिंक फॅब्रिक्स कॅन बी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि आजकाल मी एक बघितलं, म्हणजे आता मी आता एक्झिबिशन करते तर कॉलेज गोईंग गर्ल्स सुद्धा हे खूप छान म्हणजे कॅरी करतात. ते वन पीस शिवू शकतात आणि म्हणजे मी फोटो मधनं तुला दाखवीनच, पण मला असं कुणी समजा बारीक असेल तर त्यांना रेडीमेड ड्रेस सुद्धा बसत नाहीत. बरोबर. बऱ्याच जशा मी माझे कस्टमर असेल 11वी-12वीतल्या मुलींपासून ते अगदी 70-80 वर्षांच्या आजी, त्यामुळे ते मी खात्रीशीर सांगू शकते हे तुम्ही कोणाला गिफ्ट केलं ना, एखादी कॉलेज गोईंग असेल तर ती नक्की शिवेल हे. अगदीच, म्हणजे खूप कामी येणारं प्रोडक्ट आहे. आता अजरक तर सगळ्यांना माहितीये, मला हा नवीन प्रकार आलाय म्हणून मी पहिल्यांदा हा दाखवते. तू बघू शकतेस खाली अशी बॉर्डर आहे, ह्याच्या सुद्धा भरपूर कलर आहेत. हा अजरक मधलाच प्रकार आहे. तुला थोडं अनइव्हन डिझाईन दिसेल हे प्रिंटिंग, मी ओपन करून दाखवते. येस. आणि ह्याचा सुंदर दिसतो हा, म्हणजे आधी माझ्याकडे लिमिटेड कलर होते. ओ नाईस, खूप सुंदर आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये ह्याच्यावरती असे पॅचचे कलर्स दिसत आहेत. आता माझ्या एका कस्टमरनं जो खालचा बॉर्डर आहे ना त्याचं म्हणजे ह्याचं वन पीस शिवलं आणि खालची बॉर्डर त्याने अशी पॉकेट म्हणून केली आहे. अरे वा, अच्छा, किती छान ना, डिझायनिंग करता येते. म्हणजे ते डिझाईन जे करतोय त्याच्यामध्ये युटिलाइज करता येणार आहे हे. आणि हे खूप सुंदर आहे. म्हणजे आता ह्याच्यात तू कलर बघशील तर मी सगळे ओपन नाही करू शकत, पण मी असे तुला दाखवते. आणि ह्याची काय किंमत जाते? 700ला एक पीस. हा 700ला एक पीस. वा. सो मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, असं रेडीमेड घ्यायला गेला तर तुम्हाला साधारण म्हणतो ना 1800 वगैरेच्या आसपास असे वन पीसेस मिळतात. पण तुम्ही असं जर फॅब्रिक घेतलं आणि तुमच्या रेग्युलर टेलर कडनं शिवून घेतलं, किंवा तर आजकाल बऱ्याच अशा मुली आहेत जे स्वतः घरी शिवतात, त्यामुळे तुमचा बराच वेळ, पैसा आणि एफर्ट्स वाचू शकतायत आणि तुमच्या आवडीची डिझाईन तुम्ही करून घेऊ शकताय. त्याच्यात हा ब्ल्यू कलर पण आहे असा. वा. सो हे बघा किती क्लास दिसतंय हे. दिस इज लाईक सुपर प्रिटी. आणि एवढे कलर ऑप्शन्स आहेत मंडळी, हे फार लिमिटेड आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्रेयाकडे दर 15 दिवसाला, दर महिन्याला कलेक्शन अपडेट होत राहतं. त्यामुळे तिचे सगळे अपडेट्स तुम्ही तिच्या इन्स्टा पेजला पाहू शकता. हे तर आम्ही असं म्हणू शकतो ना, एक फक्त झलक देतोय सॉर्ट, कारण की आता सगळं दाखवणं शक्य पण नाहीये. सो मी हे नेक्स्ट काय दाखवतेस? अजरकच मी कंटिन्यू करते. हे आता प्रिंटेड असं आहे. ओहो नाईस. सो ह्याचे तुम्ही वन पीसेस खूप पाहिले असतील मंडळी. कुर्ती छान दिसते ह्याची. आता ह्याच्या सुद्धा वेगवेगळे कलर आहेत किंवा वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत. वा. आणि हे खूप सुंदर फॅब्रिक आहे. मेन एकदम म्हणजे म्हणतो ना, प्रॉपर शिवल्यानंतर तो व्यवस्थित दिसणार आणि कम्फर्टेबल आहे कॉटन मध्ये. म्हणजे उन्हाळ्यात किंवा आपल्याकडचा जो सीझन आहे, जास्त गरमीच असते आपल्या इथं, तर अजरक, कलमकारी, इकत हे फॅब्रिक एनी टाइम युजफुल आहे. अगदी खूप सुंदर आहे. आणि ह्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. सी, तुम्ही ना ऍक्च्युअल मध्ये अशा पॅटर्न मधले वन पीसेस पाहिले असतील, अशा पॅटर्न मधले वन पीसेस, अशा पॅटर्न मधले वन पीसेस. तर बऱ्यापैकी काय होतं ना, रेडीमेड मध्ये कधी कधी सायझेसचा पण इश्यू बऱ्यापैकी होऊ शकतो. तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं, तर असं फॅब्रिक घ्या, तुमच्या टेलरकडे जाऊन, जो रेग्युलर टेलर आहे त्याच्याकडे जाऊन तुमच्या मेजरचं वन पीस घेतलं तर हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. हे जे काही फॅब्रिक्स आम्ही तुम्हाला दाखवतो हे सगळे सस्टेनेबल फॅब्रिक्स आहेत. त्यामुळे असं नाही की एकदा घेतलं, दोनदा वापरलं आणि मग नंतर त्याचा गोळा होतोय किंवा ते फॅब्रिक त्याचं जी शिलाई आहे ती निघतीये किंवा धागे दोरे निघतायत, फॅब्रिक असं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वाटायला लागतंय, असं काही नाही. फॅब्रिक जसं आहे तसंच राहणार आहे. रॅदर तुम्ही जेवढं यूज करणार, जेवढं वॉश करणार, तेवढं ते जास्त अजून खुलून दिसत राहतं आणि तेवढं ते सॉफ्ट होतं. त्यामुळे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट, इज व्हॉट आय पर्सनली फील. आणि श्रेयाकडचे फॅब्रिक तर एनी टाइम तुम्ही डोळे बंद करून खरेदी करू शकता, इतके कमाल फॅब्रिक्स आहेत. आता हे तू बघत असशील, म्हणजे हे सगळे पेस्टल, येस, ते लखनवी मध्ये. फक्त एक सांगते की हे मशीन वर्क आहे, हँड एम्ब्रॉयडरी नाहीये, पण हे म्हणजे हँड वर्क नाहीये, मशीन वर्क आहे. पण हे सुद्धा गिफ्टिंगसाठी अतिशय चांगला ऑप्शन आहे. आणि जनरली हे व्हाईट सलवारवर वगैरे खूप छान दिसतात, की जे आपल्याकडे ऑलरेडी असतात व्हाईट सलवार वगैरे. आता 800ला हा एक पीस आहे. म्हणजे तू 800ला एक पीस. ओके. हे सगळे त्यातले डिझाईन म्हणजे कलर, आणि आता हा वेगळं प्रिंट चालू होईल बघ. वा, किती सुंदर दिसतंय हे. पण हे खूप छान दिसतं शिवल्यावर वगैरे. हे तर मला आणखीन एक ऍड ऑन करायला आवडेल की जे मला सांग, तू हे होलसेल मध्ये पण विकतेस का की कसं काय? मी जे प्लेन फॅब्रिक जे मी आता घातलंय ते बरीच जण एम्ब्रॉयडरीसाठी, म्हणजे एम्ब्रॉयडरी ज्या करतात त्यांचा तो बिझनेस आहे. सो मी त्यांना पण देते. आणि कोणाची बल्क ऑर्डर वगैरे असेल, कारण की मला सांगायला आवडेल, आता दिवाळीच्या वेळी, रक्षाबंधनच्या वेळी सुद्धा बऱ्याच जणांनी हे गिफ्टिंगसाठी घेऊन गेले. म्हणजे मी
अमाऊंट म्हणजे क्वांटिटी सांगू शकते. जवळजवळ एका कस्टमरनं 12-13 अशी ही मटेरियल नेलेत. ऑफकोर्स त्यांना मग मी चांगली ऑफर पण देते, कारण की एकदम बल्क ऑर्डर घेतल्यामुळं. पण स्पेसिफिक मला ह्या फॅब्रिक बद्दल सांगायला आवडेल, जे प्लेन आहे. एम्ब्रॉयडरी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मला अप्रोच होऊ शकता, मग मी तुम्हाला हे रेट म्हणजे होलसेल रेटमध्ये देऊ शकते, ज्यांचा एम्ब्रॉयडरीचा बिझनेस आहे. किती मस्त. हे खूप महत्वाचं होतं जाणून घेणं. द रिझन इज की फॅब्रिक आपण नेहमीच घेतो, पण जे बिझनेसमध्ये ऑलरेडी आहेत आणि त्या लोकांना फॅब्रिकचा कसा फायदा होईल हे सुद्धा इथे आमचा सांगण्याचा प्रयत्न होता. बट दिस इज लाईक सुपर गुड. आणि मेन सगळे पेस्टल टोन आहेत, हे खूप सुंदर दिसत आहेत. त्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, बरेच डिझाईन्स आहेत, बरेच ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. मला सांग ह्याची किंमत काय होती? आपण ह्याची किंमत नाही सांगितली. अजरकची 700 रुपये आणि लखनवीची म्हणजे वरती जो आहे त्याची 800 रुपये किंमत आहे त्याची. ओके ग्रेट. आता कलमकारी. हे कलमकारी इथं सुद्धा आहे. आणि जसं अजरक आणि तसं कलमकारी म्हणजे अतिशय कम्फर्टेबल असतं. फक्त मी सगळ्यांनाच एक सजेस्ट करते की तुमचा फर्स्ट वॉश स्पेसिफिक कलमकारी आणि अजरक मधला सेपरेट करा. आणि कॉटन कलर फिक्सर मिळतं, जे ऑनलाईन मिळतं, लोकल मार्केटमध्ये वगैरे मिळत असेल तर ते फक्त यूज करा, की त्यानं कपडा चांगला जास्त राहतो. कारण की आपण कधी कधी पॅच लावतो टॉपचा किंवा बॉटमचा, मग तो कलर मिक्स होत नाही. 1-2 वेळा तुम्ही ह्याच्यात कलर फिक्सर मधनं काढा आणि नंतर तुम्ही नॉर्मल मशीन मध्ये वॉश करा, काही होणार नाही, कपडा तशाच्या तसा राहील. म्हणजे स्पेसिफिक सगळ्याच फॅब्रिकला मी असं सजेस्ट करते, एक सेफर साईड. पण अजरक आणि कलमकारीला तर केलंच पाहिजे. ह्याची काय किंमत जाते? 700ला 1 पीस आहे, कारण 700ला 1 पीस. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल डाय मध्ये करतात. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल डाय मध्ये असतं ते अजरक आणि कलमकारी. त्यामुळे तो कलर जातो, त्याचा जो पाण्यातनं कलर जातो तो. बरं. आणि गाथाचं म्हणजे जे तुला पण आवडलेलं होतं सध्या हे हॉट सेलिंग प्रोडक्ट म्हणू शकतो. हे हँडब्लॉक प्रिंट मध्ये आहे, सेट आहे. पण माझं असं कंपल्शन आहे की तुम्ही हा सेटच घेतला पाहिजे. कोणाला नुसतं जर टॉपचं कापड आवडलं असेल तर तसं पण घेऊ शकतात. ओके. सेट घेतला तरी चालेल, कारण की कधी कधी ह्याच्यावर प्लेन सुद्धा खूप छान दिसतो. प्लेन फॅब्रिकचं कुर्ता आणि बॉटम करायची मस्त. मग यामध्ये बरेच डिझाईन्स आणि बरेच कलर ऑप्शन्स आहेत. सो हे टॉप आणि बॉटम सेट असल्यासारखंच आहे. आणि साधारण काय किंमत जाते? 1400ला जाईल. सिंगल फॅब्रिक 700-700ला. बरं. तुम्ही दोन्ही घेऊन दोन्हीचे सुद्धा टॉप शिवू शकता, म्हणजे ब्लॅक लेगिन वर वगैरे सुद्धा आपल्याला घालता येतील. हा मी सेट म्हणून करून ठेवलाय. आता तू बघू शकतेस किती व्हायब्रंट आणि सॉलिड कलर आहे हा. खूप सुंदर वाटतोय. हाच त्यातला एक पॅटर्न. आणि हे प्रॉपर हँडलूम आहे, म्हणजे तू बघू शकते असलं विविंग हे कसं आहे ते, म्हणजे मशीन वर्क नाहीये. मशीन वर्क आपल्याला सगळ्यांनाच कळतं हे कसं असेल ते. हे त्यातले सगळे ऑप्शन्स आहेत. किती सुंदर दिसतंय. खूप सुंदर दिसतंय. हँडलूम आहे. हे हँडलूम आहे प्रॉपर. आणि कदाचित अस्तराची गरज ते प्रत्येकाच्या सवयीवर आहे, कारण की हे वर्क केलंय ना, मग जास्त टिकण्यासाठी वगैरे जर अस्तर लावलेलं मी बेटर असं सजेस्ट करते. पण ते प्रत्येकाच्या सवयीवर आहे. काही काहींना सगळ्याच ड्रेसला अस्तर लावायची सवय असते. काही काही म्हणतात की स्लीप घालून वगैरे होऊन जातं. सो मग हे तसं पण चालणार आहे, पण शक्यतो अस्तर लावलेलं या फॅब्रिकला बेटर असं मला वाटतंय. म्हणजे मी सगळ्यांना सजेस्ट करते. ह्याच्यात पण भरपूर कलर्स आहेत. हे काही काही सिंगल पीस आहेत त्यातले. तुम्हाला नुसतं सिंगल घ्यायचं असेल, व्हेरी नाईस. आपल्याकडे. आणि हे वन पीसेस ना खूप छान दिसतात. मस्त साइड पॉकेट वगैरे केलं किंवा फ्रंट पॉकेट वगैरे केलं तरी छान. सो हे सिंगल 700 आणि सेट घेतलं तर 1400. कारण की हे तेवढंच फॅब्रिक आहे, म्हणजे बॉटमचं जरी असलं तरी 2.5 मीटरच फॅब्रिक येते. सो तुम्ही त्याच्यापासून वन पीस काही शिवू शकता. त्यामुळे दोन्हीचे कुर्ते सुद्धा शिवतात. तर बरीच जणांनी माझ्या कस्टमरनी असे 2 फॅब्रिक घेतले आणि दोन्हीचे कुर्ते शिवलेत. म्हणजे एकाचा वन पीस आणि एकाचा कुर्ता. ब्लॅक लेगिन खाली घालू शकतात 2 कुर्ते शिवले तर. खूप सुंदर आहे हे. आणि आता माझ्याकडे म्हणजे अशी भरपूर व्हरायटी आहे, पण मी फारच कलेक्शन आहे, पण आम्ही फार लिमिटेड दाखवतोय. आय थिंक आपलं इथलं दाखवायचं राहिलं दुपट्ट्यांचं आणि ते मिक्स अँड मॅचचं कलेक्शन आहे. येस. सो पहिले मला दुपट्टे दाखवू शकतेस? मी दुपट्टे दाखवते. माझ्याकडे 3 प्रकारचे दुपट्टे, म्हणजे 3 प्रकारच्या फॅब्रिक्सचे. आता हे बघू शकतेस, इकत मधला दुपट्टा आहे, प्युअर कॉटन. वा. हे ऍक्च्युली मला सांगायला आवडेल, पुण्यामध्ये आल्यापासून मला एक गोष्ट लक्षात आली आहे की जेव्हा केव्हा पुण्यामध्ये फिरायचं तेव्हा मास्क किंवा ते स्कार्फ बांधून आणि दुपट्टा असा असेल ना तर ते स्कार्फ म्हणूनही वापरू शकता, रेग्युलरली यूज साठी वापरू शकता. कॉलेज गोईंग मुलींसाठी, गिफ्टिंग साठी म्हणा तर अतिशय उत्तम आहेत. खूप सुंदर. फुल लेंथचे दुपट्टे आहेत हे सगळे. त्याचा स्कार्फ, स्टोल, हेल्मेटच्यात घालू शकता तुम्ही. बरीच जण हे घेऊन जातात. काय किमतीत जातं? 300 रुपयाला कुठलाही दुपट्टा माझ्याकडचा. हा प्युअर कॉटनचा 300 रुपयाला 1 पीस. प्युअर कॉटन
कॉटनचा 300 रुपयाला एक piece. किती मस्त. सो आहेरात पण तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकता. दुपट्टा एनी टाइम कोणत्याही ड्रेस सोबत घालता येऊ शकतोय. आणि हे सिल्क सारखे दिसणार दुपट्टे, पण हे मी आधी सांगते हे प्युअर सिल्क नाहीये. तुम्हाला लांबनं तसा लुक येईल त्या प्युअर सिल्क असल्याचं. मी एक फक्त ओपन करून दाखवते. म्हणजे माझा ब्लॅक प्लेन आहे, तर माझ्या ह्याच्यावर सुद्धा समजा कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल तर मी असं कॅरी करू शकते. हे वा, हे पण छान आहे. आणि ऍक्च्युली ते तुझ्या डिझाईन सोबत मॅच होतंय ते, मस्त जातंय ते. सो मग हे सुद्धा सगळे 300 रुपयाला दुपट्टे ते सगळे. वा मंडळी, आम्ही 1-2च दाखवतोय, पण ह्यातलं अजून कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्हाला श्रेयाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे. मग जेणेकरून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन खरेदीला याल किंवा घर बसल्या शॉपिंग करायची असेल तर अजून व्हरायटी तुम्हाला त्यातली पाहता येणार आहे. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे तुझ्याच ब्लॉग पासून मला कळलं की लोक व्हिडिओ कॉलवरनं खरेदी करतात. म्हणजे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी सुद्धा आहेत की जे पुण्यात लांब राहतात किंवा आउटसाईड पुणे राहतात. तुम्ही मला एक टायमिंग सांगा, मी तुम्हाला सगळा असा सेटअप लावून तुम्हाला दाखवू शकते आणि तुमचं मनापासून म्हणजे तुमच्या मनासारखी खरेदी होईपर्यंत मी तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवू शकते. सी, तुम्ही तुमचं जे स्लॉट आहे ऑनलाईन शॉपिंगचं किंवा व्हिडिओ कॉलचं तर ते तिच्याकडे बुक करू शकता. कारण की कधी कधी काय होतं फोटोवर ना किंवा व्हॉट्सअपवर एवढं बोलता येत नाही डिटेलमध्ये की जेवढं मी व्हिडिओ कॉलवर सांगू शकते. आणि फोटोमध्ये एकतर कलर वेगळा दिसतो म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल मधला, तो मग एक्सप्लेन करा किंवा हे कापड कसं आहे. मग त्यापेक्षा मी सगळ्यांना सजेस्ट करते आणि सगळेजण ऐकतात सबस्क्रायबर व्ह्यूअर म्हणजे तुम्ही मला फक्त एक व्हिडिओ कॉल करा, मग व्हिडिओ कॉलवर मला जास्त एक्सप्लेन करता येईल. हे खूप महत्वाचं आहे. सी, व्हेरी नाईस. बरं, इथे तू काय कलेक्शन लावलंयस? जे आता तुला मी सगळे फॅब्रिक्स दाखवले सिंगल त्याच मी हे मिक्स अँड मॅच करून लावलंय. ओके. पण मी एक तुला आणि दाखवते आणि तुला जर अजून प्रेक्षकांना जर समजायचं असेल तर मी असा एक ड्रेस शिवला. म्हणजे मिक्स अँड मॅच म्हणजे प्रकार काय आहे हे जर सगळ्यांना बघायचं असेल तर मी तो ड्रेस तुला मी घालून मग आपण करू शकतो. हो, येस, तू चेंज करून आलीस तर बेटर होईल. म्हणजे प्रेक्षकांना आपण सांगू शकतो तसं. बरं, आता तू जे घालून आली आहेस ते खूप छान दिसतंय. ते ह्यातलीच व्हरायटी आहे साधारण, म्हणजे मिक्स अँड मॅच करून घेतलंय. म्हणजे मगाशी आपण जे बघत होतो मी येलो कलरशी हा जो कलमकारीचा पेअर केलाय आणि मी जो घातला तो मी इकतची आणि ह्याचा बॉटम केलाय. अच्छा, ह्याचा बॉटम केलाय आणि फॅब्रिक इकत मधलं हे कलमकारीचे मी आता जे लावलंय ते, पण मी जो स्वतः घातलाय तो इकतचा फॅब्रिक. जसं तुला मगाशी म्हणलं की आजकाल असा ट्रेंड आहे प्लेन टॉप आणि प्रिंटेड सलवार, असं पण छान दिसतं. म्हणजे हे मी वेगवेगळ्या पद्धतीचं दाखवते तुला कॉम्बिनेशन. आणि हे मी माझ्या चॉईसनं केलंय. तुम्हाला जर ह्याच्याखाली दुसरं हवं असेल तर घेऊ शकता. कोणाला ह्याच्याखाली मरून हवं असेल समजा या फॅब्रिक खाली, तसं घेऊ शकता. वा. आणि साधारण काय किमतीत जातात? आता ह्याची स्पेसिफिक किंमत 1400 रुपये, 700 पण सेटची किंमत 1000 ते 1600 पर्यंत जाईल. म्हणजे आता हा 1400चा झाला. तसंच मी तुला 1000चा पण दाखवते. मग हे कॅप्सूल प्रिंटचं फॅब्रिक आहे. अच्छा, 1000चा म्हणजे 500 रुपयाचं. 500चं फॅब्रिक आहे. ओ नाईस. सो टॉप बॉटम किंवा तर टॉप आणि बॉटम असंही करू शकता. दोन्ही कुर्ते शिवू शकता हवे असतील तर. एक असा वन पीस, कारण की हे व्हर्टिकल म्हणजे ज्योमेट्रिकल डिझाईन आहे ना. हो, ते कोणावरही छान दिसतं तसं. आता हा 1000चा सेट आहे. आता दाखवते तो सुद्धा 1000चा आहे. कॉटन मधलंच कापड आहे हे. अरे वा, हा 1000चा सेट आहे हा. किती छान. सो ह्याचे दोन्हीचे कुर्ते शिवू शकता आणि व्हाईट लेगिन्स वगैरे ह्याच्या खाली वापरू शकता किंवा तर दोन्हीचा कुर्ता बॉटम असं तुम्ही वाईज इन वर्सा पण करू शकता. मगाशी तो येलो मी दाखवला तर हे डिजिटल प्रिंट कॉटन आणि त्याला मी प्लेनचं केलंय. वा. सो हे सगळं मंडळी तिने जे काही आपल्याला मगाशी दाखवलं ना त्याच्यापैकीच आहे, पण तिने तिचं क्रिएटिव्हिटी यूज करून तिने हे मिक्स अँड मॅच सेट तयार केलेले आहेत. जसं तिने सांगितलं की कस्टमायझेशन म्हणजे काय, तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता समजा तुम्हाला हा फॅब्रिक आवडलेला आहे तर ह्याच्यासोबत जाणारा ग्रीन कलर नकोय तर वेगळ्या रंगाचा फॅब्रिक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तेवढा फ्रीडम आणि तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे इथे शॉपिंग करताना. आता हा सुद्धा खूप छान दिसतो असं. ओह, गुड वन. ऍक्च्युली हा कलर ना खूप व्हायब्रंट दिसतो आणि तो कोणावरही सुंदर दिसतो असं. सो हे अगेन तुम्ही ह्याचा टॉप करू शकता, ह्याचं बॉटम करू शकता. अशा पद्धतीने ह्यातलं फक्त मग हे उलट कॉम्बिनेशन दाखवते की जे प्लेन टॉप आणि खाली प्रिंटेड आहे. ओ येस. ह्याची काय किंमत जाईल? 1400 रुपये. सॉरी, ह्याची 1300 जाईल सेटची, दोन्ही सेटची. 600चं हे प्लेन मधले आणि हे 700, सो 1300 रुपये. ओके. आणि ह्याची 1300 रुपये. 1300 रुपये. बरं. तसं आपण जसं घेऊ तसं हे. आता हे सुद्धा मी दोन्ही अजरक केले सेम फॅब्रिक. सो ह्याच्यावरती तुम्ही एखादा दुपट्टा जर हवा असेल तर तो दुपट्टाही तिच्याकडनं घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा कस्टमाइज सूट करू शकता. सो तोही एक सुंदर ऑप्शन अवेलेबल आहे. आपल्यासारखा ड्रेस इतर दुसऱ्याच्या अंगावर येस, तो युनिकनेस मेंटेन राहतो. असं जसं मग अशी मी तुला हे ह्याच्यातलं दाखवलं ना, जे हँडलूम मधलं आपण बघितलं त्यातलं, आणि हे इतकं क्लास फॅब्रिक आहे, खूप सुंदर दिसतं हे. ह्याची काय किंमत जाते? 1400 रुपये. 1400. बरं. आणि हा लखनवी मधला
खालचा बॉटम पण लखनवी आहे, तू बघू शकतेस. ओ येस. म्हणजे सेमच फॅब्रिक आहे, फक्त कलर वेगळा आहे आणि ह्याच्यावरती डिझाईन आहे. डिझाईन आहे व्हाईट. मस्त. हा ब्लॅक कलर, हा त्यातलाच व्हाईट कलर आहे. वा, याची काय किंमत जाते? 1800 रुपये, कारण की हे 800 रुपयाला एक पीस आहे. पण तुम्हाला ह्याच्या खाली व्हाईट ऑलरेडी आपल्याकडे सलवार वगैरे असते, बरोबर. करू शकता किंवा हे असं सुद्धा छान दिसतं. मस्त, व्हेरी नाईस. मी तुला फोटो पण दाखवीन कस्टमरचा. हो, yes, yes. जसं आता आपण ते बघितलं, तर मी हा वेगळा कलर केलाय, म्हणजे पेस्टल ग्रीन सोबत व्हाईट आहे. White, हे सुद्धा कटवर्कचं फॅब्रिक आहे. फॅब्रिक थोडंसं बदललंय, पण सेटची किंमत 1600 रुपये. 1600 रुपये. पण हे किती छान आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि ह्याचा बॉटम खूप छान, खाली बॉर्डर आहे ना, हा. so मग थोडीशी पलाझो टाईप पॅन्ट, प्लाझो, हा. बॉटम जर मोठा हवा असेल ना कोणाला, तर खूप सुंदर दिसतो. हे म्हणजे मस्त बरेच आहे. जण ते गरारा वगैरे करतात त्यातला पॅटर्न आहे ना जरा. आणि हा, खरं अशा सांगायचं तर मी बऱ्याच कस्टमर कडनं मी पण शिकले, कारण की त्यांच्याकडनं पण शिकायला मिळतं हो, की काय वेगळं करू शकतो. करता येऊ शकतं. मस्त. तसं ह्याची काय किंमत जाईल? 1800 रुपये ह्याची. 1800. बरं. एक आता एकदम वेगळं, म्हणजे जसं मग अशी म्हटलं, हे कॅमल प्रिंट असं येईल. कॅमल प्रिंट. ओ हो, हे अलीकडे एक वर्की प्रिंट ऑप्शन्स फार यायला लागलेत ना. कॅमल, एलिफंट, बटरफ्लाईज वगैरे फिश वगैरे असं. आणि लांबनं जर बघितलं ना, तर हे ऍक्च्युली पॅचवर्क सारखं दिसतं. हे स्क्रीन प्रिंटिंग आहे ह्याच्यावर, पण तू जर लांबनं बघितलंस ना, तर हे पॅचवर्क सारखं दिसेल असं. खूप So हे सुंदर आहे. छान दिसतं. ह्याची काय किंमत जाते? 1400 रुपये ह्याची किंमत. 1400. बरं. आता एक साधारण कॅप्सूल, हा हँडलूम मधलाच. अरे वा. सो मगाशी जो आपण दाखवला त्यातलाच आहे, पण हा खूप सुंदर दिसतोय. व्हेरी नाईस. आणि दोन्ही कसं आहे, तुम्हाला जसं हवा असेल तसं तुम्ही हे करू शकता. आता हा 1100ला सेट दिला. परत मी प्लेन वर घेतले आणि खाली प्रिंटेड बॉटम घेतली ह्याची. येस, व्हेरी नाईस. म्हणजे ह्याची सुद्धा अशी थोडीशी पलाझो टाईप पॅन्ट वगैरे हवी असेल, किंवा थोडा बॉटम कोणाला मोठा हवा असेल, राईट. तसं काही छान मुलींना दिसतं. ऍक्च्युली चुडीदार घालायची फार सवय सवय आहे नसते. ना. हा, तर चुडीदार ही घालू शकता, किंवा ना ते सलवार बनवतात पटियाला टाईप प्रॉपर. त्याची खूप छान दिसते. हा. वन पीस इव्हन छान दिसतो. राईट. मस्त. याची आणि काय मग किंमत जाते? 1100 रुपये जाईल ह्याची 1100. किंमत. बरं. किंवा ह्याचा पॅच करून तुम्ही तसं लावू शकता, म्हणजे हा, bottom डिझाईन design करू शकता. असं. मस्त. आता मी जसं इकतचं घातलंय तसाच हा कलर पण वेगळा तू जो घातलायस तो इतका सुंदर दिसतोय. आय थिंक हा रेग्युलर यूज, कॅज्युअल वेअर किंवा छोट्या मीटिंग हो. वगैरे जातो, मैत्रिणींसोबत कुठे संध्याकाळी वगैरे चाललोय तेव्हा घालून जायला इतका सुंदर आहे. तो पाहूनच इतका कम्फर्टेबल वाटतोय. कारण की मी ते एक्झिबिशन वगैरे करते ना, मग मला दिवसभर तिथं उभं राहायचं असतं. बरोबर. सो इतकं कम्फर्टेबल, म्हणजे इकत कलमकारी हे तर सगळ्यांना माहितीच आहे कापड. Yes. आणि बॉटम पण कॉटनचा असल्यामुळे ना, तुम्ही व्यवस्थित तो तुम्हाला दिवसभर नाही, म्हणजे कारण की कधी कधी लेगिन मुळे वगैरे इचिंग होतं, किंवा बरोबर. खूप वेळ नाही घालू शकत नाही घालू दिवसभर शकत. वगैरे. Yes. सो हे लूज बॉटम वगैरे आपल्याला जसे साईज प्रमाणे शिवू शकता. मी हा त्यातलाच एक, जसं मी हे केलंय ते. सो ग्रीन पण खूप ट्रेंडिंग कलर आहे इकत मधला, आणि त्याच्यासोबत अशी मस्टर्ड शेड मधली तुम्हाला बॉटम मिळणार आहे. बरं, हे तू आता जे शिवून घेतलंयस, मला थोडं स्टिचिंग बद्दल जाणून घ्यायचंय, की आपण फक्त फॅब्रिक प्रोव्हाइड करतो की आपण स्टिचिंगही करून देतो? माझी स्टिचिंग सर्व्हिस, म्हणजे मी स्वतः नाही करत, पण माझी एक मैत्रीण शिवून देते. Okay. सो तिचा मी कॉन्टॅक्ट नंबर बऱ्याच जणांना शेअर केलाय. त्यांना बऱ्याच जणांना तिचं स्टिचिंग पण आवडलंय. मी स्वतः तिच्याकडनं शिवून घेते. Okay. तिची जर तुम्ही कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, वारजे या एरियामध्ये समजा राहत असाल, तर तिची होम सर्व्हिस पण आहे. म्हणजे ती घरी येईल, तुमचं मेजरमेंट घेईल आणि तुम्हाला परत शिवून झालेला ड्रेस द्यायला येईल. अशी सर्व्हिस पण. आणि समज इन केस मी मुंबईची आता, पण मला तुझ्याकडचा एखादा असं सेट आवडलाय आणि मला स्टिच माझ्या मेजरमध्ये करून हवंय, सो मी कसं तुला ऑर्डर प्लेस करणार? एक तर तू ऑनलाईन, माझं गाथा बाय श्रेया आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पेज आहे. सो तू मला तिथं कनेक्ट करू शकतेस. माझा व्हॉट्सअप नंबर पण या डिटेल्समध्ये येईलच. सो तुला पण मी, जे कोण आउटसाईड पुणे आहेत त्यांना व्हिडिओ कॉलवर मी सगळं दाखवू शकते, जे हे कलेक्शन आहे ते. आणि तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. कुरिअर फॅसिलिटी आहे, ऑल ओव्हर इंडिया आहे, आउट ऑफ म्हणजे महाराष्ट्र वगैरे तर आहेच, आणि आता युएसला पण माझं कापड गेलंय, त्यामुळे मी ते करू शकते तसं. सो ऑनलाईन खरेदी करणारे सुद्धा खूप जण आहेत. तुम्हाला असाच्या असा सेटअपवर मी सगळी माहिती सांगू शकते. आणि स्टिचिंगचं ऑनलाईन अवेलेबल करून देऊ शकते? माझी मैत्रीण ऑनलाईन ती सांगते मेजरमेंट कशी घ्यायची वगैरे. मग तुमचा वेळ घेऊन तिचं आणि तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता. म्हणजे मी तुम्हाला नंबर पास करीन, सो ती करू शकते. अशी स्टिचिंग, म्हणजे जे बाहेर गावचे ना तसं स्टिचिंग करून घेणारे आहेत. फक्त ते थोडंसं समजायला वेळ लागतं, कारण की आपल्याला सवय नसते. इव्हन आता मी जरी असेल तरी मला मेजरमेंट कशी घ्यायची माहित नसतं, पण ती तुम्हाला गाईड करेल. किती छान. सो त्यामुळे तुम्ही जर इकडनं घेत असाल तर मग तुम्हाला अख्खं पूर्ण सेट रेडी होऊन तुमच्या घरी मिळू शकतो. सो स्क्रीनवर मी श्रेयाचा नंबर देते, तिला कनेक्ट करा. बाकीचे पुढचे डिटेल्स ते तुम्हाला सांगूच शकणार आहे. आणि तिचं पण असं असतं की एक ड्रेस आधी शिवून बघा तुम्ही, तिला घालून दाखवा, म्हणजे जे पुण्यात येते, आणि मग तुम्ही पुढचे ड्रेस द्या. कारण की घातल्यावर सुद्धा तिला कळतं की कुठलं काय करायचंय. मग एकदम तिचं स्टिचिंग पण परफेक्ट आहे. मग ती वन पीस, वेस्टर्न कोणाला हवे असतील किंवा असे ट्रॅडिशनल पद्धती खूप सुंदर शिवते. अरे वा, ग्रेट. अजून काय कलेक्शन मधलं राहिलंय? आता
हे मगाशी दाखवायचं म्हणलं बगरू प्रिंट म्हणून आहे. अरे वा. मी दोन्ही सेम कॉम्बिनेशन घेतलेत, म्हणजे बगरू प्रिंट सेम घेतले. तुम्हाला ह्याच्या खाली जर येलो कलरचं प्लेन हवं असेल, रेड कलरची, मरून कलरची आपल्याकडे असते, तसं करू शकता. या फॅब्रिक विषयी मला सांगायला आवडेल म्हणण्यापेक्षा किंवा एक काळजी जी घ्यायची, कमीत कमी याला 3 ते 4 वेळा सेपरेट वॉश लागतो ह्या स्पेसिफिक प्रिंटला. मग तो कलर फिक्सर मधनं, म्हणजे मी हे घेताना प्रत्येकाला सांगते की ह्या स्पेसिफिक फॅब्रिकला सेपरेट 4 वेळा तरी वॉश लागतो, मग नंतर तुम्ही करू शकता. कारण की हा रंग सोडतो, म्हणजे पण शाईन वगैरे जाणार नाही याचं किंवा श्रिंक होणार नाही, पण त्याचा जो गुणधर्म आहे की जे ह्याच्यापासून बनवतात त्याच्यामुळे, बाकी अदरवाईज हे तसंच्या तसं राहतं. आणि हे बऱ्याच जणांना वापरण्याला पण माहितीये, म्हणजे त्यामुळे असं नाही होत की कलर कसा जातो तेच आम्हाला सांगतात की आम्ही 4-5 वेळा सेपरेट वॉश करतो म्हणून हे, किंवा ड्रायक्लिनिंग करायचं, सेपरेट वॉश करा किंवा ड्रायक्लिनिंग करा. याची काय किंमत आहे? याची 1400 रुपये जाईल सेटची किंमत. आणि जे मगाशी तुला मी स्लब कॉटन मधलं दाखवलं, हे सुद्धा खूप छान दिसतं. वा, संक्रांत आले तर रेड आणि हे. सो अगेन तुम्ही ह्याचा टॉप करू शकता, ह्याचं बॉटम, आणि एखादा कलमकारीचा दुपट्टा हिच्याकडनं घेऊनच पेअरअप केलं तरी तो अख्खा ड्रेस पण होऊ शकतो. किंवा तुम्हाला सिंगल सिंगल हवंय तर सिंगलही घ्या, असं टॉप बॉटम सेट हवंय तर तेही घेऊ शकता. ह्याची काय किंमत जाते? 1300 रुपये. 700 आणि 600 हे प्लेनचं आहे. सो आता मी तुला हे सगळं कलेक्शन दाखवलंय, पण आता मी माझ्या कस्टमरचे, म्हणजे मी ज्यांना सुपर मॉडेल्स म्हणते, गाथाचे सुपर मॉडेल, मी जो अल्बम केलाय तो मी तुला दाखवू का? ते हो येस, आपण प्रेक्षकांना एक जरा अंदाज देऊया की ते कसं शिवलं जातं. येस. आता हे मला सांगायला आवडेल, ही ऑनलाईन खरेदी तुझ्या व्लॉग नंतरच केलेली आहे. कुडाळच्या मॅडम आहे त्या. बरं. सो म्हणून मी दाखवण्यासाठी तुला हे ठेवलंय पहिलं. किती छान बघू शकतेस तू, अजरकच मिक्स अँड मॅच केलंय. येस. सो ही सुद्धा इचलकरंजीचे आहेत, म्हणजे गिफ्ट पाठवलं खेडच्या मॅडमनी इचलकरंजीला. मला त्याचा ऍड्रेस करावा तुझा व्लॉग नंतर. अरे वा. सगळं बॉटम तिचा होता, तिनं फक्त हे लखनवीचं कापड माझ्याकडनं घेतलं, हे अजरक मध्ये. वा. सो आता हे मी तुला मगाशी म्हंटल, जे हँडब्लॉक प्रिंटचं तुम्ही फक्त टॉप घेऊ शकता. सो हे फक्त टॉप घेतलंय आणि खाली बॉटम त्यांचं आहे, आणि असा हा शिवून घेतलाय. बघा स्टाईल किती वेगळी आणि युनिक वाटते ह्यातमध्ये. आता हा दुपट्ट्याचा फोटो आहे, म्हणजे ड्रेस माझ्या मैत्रिणीचाच होता, तिनं फक्त दुपट्टा घेतला आणि एकदम लुक लगेच चेंज होतो. अगदी व्हेरी नाईस. इकत मधले परत अगेन हे तुझ्याकडचेच कस्टमर आहेत. अच्छा. त्यांनी हे करून घेतलं. इकत सी ह्याचा वन पीस आहे, तर इथे त्यांनी कुर्ता म्हणून यूज केलाय. जसं मी म्हंटल की जेंट्स पण शिवतात. आता हा फोटो क्लिअर नाही आलाय, पण ट्विनिंग जे म्हणतात ना, इकतचं त्यांनी सेम केलंय. सो मला सांग, एका फॅब्रिक मधनं, म्हणजे समज एक फॅब्रिक आहे तर त्या एका फॅब्रिक मधनं ट्विनिंगचे कपडे होते? हे सेपरेट सेपरेट घेणं, पण काही काही जे असतात थोड्याशा शॉर्ट असतात वगैरे, तर त्यांचे ट्विनिंगचे फोटो होतात एका फॅब्रिक मधलं, पण ते टेलरनं व्यवस्थित कट करायला पाहिजे. कारण की आजकाल सगळ्यांना 2.5 मीटर हे कापड सांगतात, पण हे 2 सेपरेट फॅब्रिक घेतले त्यांनी. आपण आता इकतचं जसं हे केलंय, ट्विनिंग असं नाही म्हणता येणार, पण इकत कापड. किती छान दिसतंय ते. हा परत एकदा हँडलूम मध्ये. हो, जे हँडलूम मगाशी आपण बघितलं त्याच्यात तो लावलाय असं. सी त्यांनी तो अंगरखा पॅटर्न मध्ये शिवलेला आहे. आता मी जसं म्हटलं की प्लेन घेऊन दोन्ही सेम शेड आणि दुपट्टा घ्यायचा. वा, मस्त. आता हे बघ, प्लेन टॉप आणि प्रिंटेड सलवार. आपण नुसतं वुडन बटन वगैरे लावू शकता. छान. असं मिक्स अँड मॅच हवा असेल तसं करू शकता तुम्ही. हा वन पीस अगेन हे ऐश्वर्या पेबलचे कस्टमर ब्लॉग आल्यानंतर. अरे वा. आता या फॅब्रिक पासून वन पीस सी अगेन इथे पण एक कुर्ता आहे. कुर्ता होतो, लहान मुलींचे होतात. अरे वा, ही किती गोड दिसतंय आणि किती छान पद्धतीने त्याला डिझाईन केलेलं आहे. व्हेरी नाईस. स्वतः हे प्लेन मध्ये. मग हे फक्त त्यांनी प्लेनचं कापड घेतलं होतं, आणि जसं मी तुला म्हटलं ना की पॅन्टचा वगैरे आपण असं पॅच लावू शकतो त्या बॉटमचं वगैरे, तसं लावून घेतलंय हे. वा वा वा. सो मग ही आयडिया येण्यासाठी मी हा अल्बम तयार केलाय, कारण की कधी कधी कळत नाही. आता हा वन पीस कॉलेजमधल्या मुलींसाठी वगैरे जॉमेट्रिकल ह्याचा. व्हेरी नाईस. किती छान. आणि सगळ्यांनी किती, सी माझ्याकडे सेम असा आहे, सेम टू सेम आहे माझ्याकडे, जो मी युज करते, ज्याचा मी वन पीस शिवलेला आहे. सेम आहे, सेम. मी थोडासा वेगळा पॅटर्न की त्याचं जॅकेट केलंय मी असं. हा, सो आतमध्ये कॉटनचं फॅब्रिक युज केलंय प्लेन वाला, आणि त्याच्यावरती जॅकेट, कलमकारीचं रिमूव्हेबल जॅकेट आहे. मी बऱ्याच कस्टमरना सांगते की तुमचे दुपट्टे किंवा बॉटम जरी तुम्ही इथं आणलेत ना, किंवा एक्झिबिशनच्या ठिकाणी, असं आपण मिक्स अँड मॅच करून देऊ शकतो. फक्त प्लेन फॅब्रिक त्यांनी घेतलंय, बाकी दुपट्टा आणि तिचाच आहे कस्टमरचा. गुड वन. असं म्हणजे फक्त दुपट्टा असेल तरी त्याच्यावरती आपण करू शकतो. व्हेरी नाईस. परत हे प्लेन मधले, जसं मी जेंट्स. अरे वा, मस्त. किती छान प्रिंट काढायचे राहिलेत माझे. वन पीस जसं म्हटलं तसं वन पीस होऊ शकतो.
सो मग हे असे एक आयडिया येते, कारण की अनस्टिच फॅब्रिकचं समजत नाही. तर तू जसं मगाशी म्हटलीस ना ट्विनिंग, पण ते आपल्या प्रत्येकाच्या बॉडी टाईपवर वगैरे अवलंबून आहे की तो होईल की नाही. आता या 2.5 मीटर मध्ये झालाय, पण मी असं खात्री सांगू शकत नाही की दोघांचं अगदी होईल का नाही ते. ओके, तसं. वा वा, खूप छान. म्हणजे हे इतकं भारी वाटतंय पाहून की किती लोक वेगवेगळ्या पद्धतीने युटिलाइज करतात ना. खूप हा छान. लखनवीचा जसं वा वा वा. सी एकचा असा फ्रॉक टाईप वगैरे वन पीस होऊ शकतो असं. वा, खूप छान. तर मंडळी, तुम्ही आता जे काही पाहिलंय तसेच तुम्ही सुद्धा स्वतःचे डिझाईन्स करून घेऊ शकता, जे फक्त तुमच्याकडे असणार, बाकी मार्केटमध्ये किंवा इतर कोणाकडेच नसणार आहेत. तर तसे उत्तम फॅब्रिक्स तुम्ही गाथा बाय श्रेया या ब्रँडकडनं घेऊ शकता. 500 to 800 अशी रेंज आहे सिंगल फॅब्रिकची. तुम्हाला जर सेट वगैरे हवा असेल तर 1000 ते 1600 पर्यंत त्याची किंमत जाईल. मस्त. तर तुम्हाला गिफ्टिंगसाठी, रेग्युलर यूजसाठी, कॅज्युअल वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी हवं असेल, वेकेशनला जायचे, वन पीस शिवायचे आणि खूप कम्फर्टेबल, आणि तुमचा वन पीस इतर कोणाकडेच नसावा असं वाटत असेल, तर मग फॅब्रिक घ्या आणि त्याच्यापासून स्टिच करून घ्या. बरं श्रेया, आता मला विचारायचं आहे की होम बेस्ड बुटीक आहे, तर इथे व्हिजिटिंग आवर्स काय असणार आहेत? माझं टायमिंग सकाळी 10:30 ते 7:30 आहे. आणि मला हे पण सांगायला आवडेल की कारण की बरेच जण वर्किंग असतात, मग त्यांना वीकडेज मध्ये जमत नाही, पण शनिवार रविवार सुद्धा माझी फॅसिलिटी अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. सो इव्हन तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल किंवा ऑनलाईन करायचं असेल, 10:30 ते 7:30 मध्ये तुम्ही मला एक मेसेज करा कधी येत आहे ते. सो तुम्हाला असा सगळा सेटअप इथं बघायला मिळेल. फक्त प्रायर अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. येस. सो जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एक सोसायटीमध्ये जेव्हा बिझनेस असतो तेव्हा आपल्याला बाकी रूल्स अँड रेग्युलेशन्स, सिक्युरिटी पर्पज, या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपल्याला प्रायर अपॉइंटमेंटने शॉपिंगला येणं फार गरजेचं ठरतं. तर अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवर तुम्ही नंबर पाहू शकता, शॉपिंगसाठीचा नंबर स्क्रीनवर पाहू शकता, आणि सोबत त्याच नंबरवरती व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे. तर मग अपॉइंटमेंट बुक करून व्हिडिओ कॉल फॅसिलिटी थ्रू तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि याशिवाय तिचं इंस्टाग्राम पेज आहे ज्यावरती आता प्रचंड ऍक्टिव्ह आहे आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन ती त्यामध्ये अपडेट करत असते. म्हणजे माझा व्हिडिओ येण्याआधी पण तिच्याकडे इतके सुंदर कलेक्शन्स येऊन गेलेत. तर त्याचे सगळ्या कलेक्शनचे अपडेट्स तुम्हाला पण हवे असतील तर स्क्रीनवर मी तुम्हाला तिच्या इंस्टाग्राम हँडलचं नाव देते, कोणत्या नावाने सर्च करायचंय. शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला तिचं इंस्टाग्राम हँडल आणि नंबर सगळे डिटेल्स मिळू शकतात. तुम्ही इन केस पुणेकर आहात आणि इथे येऊन खरेदी करायची आहे तर आत्ता आम्ही आहोत पौड रोड, कोथरूड, पुणे येथे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही श्रेयाला कनेक्ट करा, म्हणजे ती तुम्हाला कंप्लीट ॲड्रेससाठी गाईड करू शकेल. थँक्यू सो मच श्रेया, वन्स अगेन खूप छान माहिती दिलीस. थँक्यू ऐश्वर्या, तू परत आलीस. आणि मला खरं कधीपासून परत करायचं होतं, कलेक्शन नवीन नवीन येत होतं, पण यावेळी दिवाळी वगैरे आधी खूप पटापट सगळे आपले सण होते आणि मला एक्झिबिशन होते, जमत नव्हतं. पण खरंच थँक्यू, तू आलीस अगदी शॉर्ट नोटीसवर म्हणा, तुझ्या धावपळीच्या शेड्यूल मधनं, त्यासाठी खरंच थँक्यू. युअर वेलकम. आणि आम्हाला तर येणंच होतं कारण की प्रेक्षक आवर्जून या व्हिडिओची वाट पाहत होते. तर मंडळी, आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. शॉपिंग केली असेल तर फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.